युद्धकांड पंचम सर्ग वानर राक्षस युद्ध मुक्त भावानुवाद. श्री महादेवजी म्हणाले, हे पार्वती, शुकाचे मुखातून बाहेर पडलेली अशी अमृतवचने ऐकूनही तो दुराभिमानी रावण क्रोधाने लालबुंद होऊन रागाने नेत्रही ज्वालेप्रमाणे करूनच शुकाची निर्भत्सना करीत म्हणाला, अरे दुष्ट बुद्धी असणाऱ्या शुका, माझ्या तुकड्यावरच वाढलेला तू माझा सेवक असून एखाद्या गुरुप्रमाणे माझ्याशी वर्तन करीत आहेस. मी तिन्ही लोकांचा शासन करणारा असूनही मला असे संबोधताना तुला लज्जा कशी काय वाटत नाही? खरे तर त्वरितच मी तुझा वध केला असता, मात्र पूर्वी माझे जे काही चांगली कर्मे पार पाडली ते मी लक्षात ठेवले आहे, म्हणून वध करण्यास योग्य असूनही मी तुला जीवदान देतोय. अरे मूर्खा, तू आता येथून चालते व्हावेस. तुझे असले भाषण मला तर ऐकवतही नाही. यावर आपली मोठी कृपाच माझेवर आहे असे भीतीने कापत कापत आपले घरी गेला. शुक पूर्वजन्मी हा शुक देखील वेदज्ञानी श्रेष्ठ ब्रह्मवेत्ता असा ब्राह्मण होता. तो वानप्रस्थाश्रमाच्या नियमांचे पालन करीत आपली धर्म कर्मे पार पाडीत एका वनात निवास करीत होता. देवांच्या अभिवृद्धीस्तव आणि देवांचा द्वेष करणाऱ्या दैत्यांचा नाश करण्यास्तव त्या महान बुद्धिमान शुकाने अनेक यज्ञ पार पाडले होते. देवांचे हित जपण्यास तत्पर असणाऱ्या शुकाला राक्षसांचा विरोध होऊ लागला. त्यावेळी वज्रदृष्ट नावाचा एक प्रख्यात असा महान राक्षस होता. शुकाचा अपकार करण्यास्तव उत्सुक असणारा वज्रद्रष्टू योग्य संधीची वाट पाहत होता. एका शुक मुनीच्या आश्रमी अगस्त्य नावाचे ऋषी उपस्थित झाले. शुकाने अगस्तींचे पूजन केले, त्यांना भोजनासाठी आमंत्रित केले. नंतर अगस्त्य स्नान करण्यास्तव गेले. हीच संधी साधून त्या राक्षसाने ऋषी अगस्त्यांचे रूप धारण करून आज्ञांकित केले की, ए ब्राह्मणा, जर तू मला भोजनच देणार असलास तर मला मांसयुक्त भोजन द्यावे. बरेच दिवस झाले मी बोकडाच्या शरीराचे मांस खाल्लेले नाही. ठीक आहे असे म्हणून शुकाने पुष्कळसे मांसयुक्त पदार्थ बनवून घेतले. नंतर अगस्त्य मुनी भोजनी बसले असता त्या दुष्ट राक्षसाने शुकाच्या पत्नीस आश्रमाच्या आतील बाजूस मूर्छित करून त्या शुकपत्नीचे रूप धारण करून चांगले शिजवलेले नाना प्रकारचे नरमांसाचेही पदार्थही त्याने अगस्त्यांना वाढले. आपल्या समोर ते अपवित्र आणि अभक्ष्य असे माणसाचे मांस पाहून अगस्त्य अतिशय क्रुद्ध होऊन शुकावर ओरडले, अरे दुष्ट बुद्धी मुने, तू मला अभक्ष्य असे मानव मांस वाढले आहेस, म्हणून तू आता राक्षस होऊन माणसांनाच खावेस. अशा प्रकारे प्राप्त शापास घाबरून शुक त्यांना म्हणाला, हे मुनी, आपणच मला नाना प्रकारचे मांस भोजनात द्यावेस असे सांगितले. त्याप्रमाणेच मी भोजन व्यवस्था केली आहे. मग तुम्ही मला विनाकारण शापित का बरे करीत आहात? शुकाचे वचन ऐकून महान बुद्धिमान अगस्त्यांनी ध्यान केले. तेव्हा त्यांना त्या राक्षसाने केलेले कृत्य ज्ञात झाले. मग अतिशय बुद्धिमान अगस्त्य शुकास म्हणाले, हे मुनिश्रेष्ठा, तुझे अपकार करण्याच्या कामनेनेच एका राक्षसाने हे कृत्य केले आहे. मात्र मी हे विचारात न घेताच निष्कारण तुला शापित केले. तरीही मी माझे वचन खोटे नाही ठरणार.
राक्षसाचे शरीर धारण करून तू रावणास सहाय्य करीत राहा. आणि तसे करीत असताना श्रीराम रावणाच्या वधास्तव वानरासह लंकेजवळ येतील. तत्पूर्वी रावणाने पाठविल्यामुळे त्याचा दूत होऊन तू रघुत्तमांना पाहशील, तेव्हा तू शापमुक्त होशील. त्याच वेळी रावणाला तत्वज्ञान उपदेश केल्यानंतर तू मुक्त होऊन परमपदाची प्राप्ती करून घेशील. अगस्त्य मुनींनी असे म्हटल्यावर तो ब्राह्मण श्रेष्ठ शुक हा राक्षस झाला आणि लगेच रावणाकडे जाऊन तो त्याच्या आश्रयानेच राहू लागला. आता यावेळी तो दूत रूपात असताना लक्ष्मणासह श्रीरामांच्या दर्शनाने तसेच रावणास तत्वज्ञानाचा उपदेश केल्यावर तो त्वरित ब्राह्मण झाला आणि इतर वानप्रस्थी लोकांसोबत राहू लागला. नंतर इकडे रावणाच्या आईचा प्रिय पिता बुद्धिमान, नीती निपुण आणि वृद्ध असा माल्यवान नावाचा राक्षस रावणा समीप आला. राक्षस राज वीर रावणास तो अतिशय शांत चित्ताने म्हणाला, हे राजन, माझे म्हणणे अतिशय शांत चित्ताने ऐकून घ्यावे, मगच तुझ्या इच्छेप्रमाणे वर्तन करावे. हे रावणा, रामाची पत्नी जानकी या नगरीत प्रविष्ट झाले नंतर होणाऱ्या अपशकुनाविषयी सांगतो. मेघ विजेच्या गडगडाटासह भयंकर गर्जना करीत आहेत. ते सदैवच जणू गरम रक्ताचा वर्षाव की करत आहेत. देवांच्या मूर्ती रडत आहेत, घामेजून जात आहेत आणि आपल्या नियत जागेवरून इतस्तः हलतही आहेत. सर्ग 5 पुढे चालू. घ्या श्रवणानंद. हरी ओम तत्सत.